झाली गुड मॉर्निंग सकाळ. हे दोघं सकाळी सकाळी चला दगडूशेठला. पप्पा राहिले मागे. ही कशी तरी उठ अजून पण अर्धी झोपेल. चला मग निघूयात आता दगडूशेठसाठी. हाय विवेक. पोहोचलोय आम्ही आता आणि येता येता रस्त्यातून विवेकला पण पिक केले. झाली गाडी झोप झाली पूर्ण झोप झाली. 5:30 वाजता तुझी पूर्ण झोप झाली. मग 10:30 झोप झाली. म्हणून तू उठला का एवढं सकाळी? हा तेच म्हटलं फोन केला तर हा जागाच होता. कोण कितीला? हे 200 वाले काही छोटे 150 वाले. 5 नारळ 400 रुपयाला आहे. 5 नारळाचे आहे. हे पूजा कोणते द्यायचे? नारळ आहे त्याच्यात. हा नारळ आहे. त्याच्यात एक नारळ आहे ना. आणि यात काय नाही 150 मध्ये. 150 मध्ये काय नाही आहे. ते अर्धा पाव आहे. छोटा आहे. एवढंच बस. हे सगळंच आहे ना यात. किती दे? नाही नाही करून टाकतो. लोक बोलतात की प्रसाद घ्या पेमेंट आल्यावर करा. पण त्याने आपल्याला पुण्य नाही लागत, त्यांना पुण्य लागतं. त्याच्यामुळे पेमेंट आधी करायचं आणि आपण आज जायचं. झालं का दर्शन? झालं दर्शन? झालं. कोण आहे तू? कोण आहे? आरती वरुडे. आमची कोण? सून आहे तू आमची? नाही. आमची कोण आहे? आई. आई आई. आणि कोण? पप्पा. काय झालं? झालं का दर्शन व्यवस्थित? हो. विवेकराव कुठे गेले? घे मी काढतो. आठवलं काय सुरे तो फेवरेट दुकान? त्या माणसांनी इथल्या एवढं येडत काढलं ना आम्हाला. अहो सर आणतो म्हणे टोपी, तुम्ही या. जेव्हा आलो तेव्हा म्हणतो सर आम्ही आणतो टोपी, तुम्ही टेन्शन न घेऊ, मी आणतो. आणि म्हटलं आता शेवट आठवडा राहिला. मग आम्ही दुसरीकडने घेतली. इथं बघ, इथून नाही सर, इथं पुढे का ते हे कुठे आहे? इथंच आहे याच गल्लीत. काय फेटे आणि टोप्या मिळतात इथं. काय करायचं? आपण कुठून घेतली टोपी? इथून होतो मी आणि ताई आलो. हा तेच म्हटलं, मला का नाही आठवत आहे. हे FC रोड वरनं घेतोय का? हा रोडला इथून आहे. विसरलो होतो मी. हा. हो जेम रोड ना. हो. अरे परत बनवत असतात ना ते कंटेनर. बनवलं नाही लेवरच्या पासून काहीतरी वाटत दुःख झालं ना काल मला. नवीन आलं ना 17 आणि त्याच्या जस्ट एक वर्जन आधीचं घेतलंय. तुला पुन्हा 1,10,000. तर ना तर त्याला डुअल कॅमेरा फीचर आहे. म्हणजे तुम्ही ऍट अ टाइम फ्रंट कॅमेरा आणि बॅक कॅमेरा दोन्ही वापरू शकता. कूल फीचर. पण ते काय बाकीच्या ऍप्स पण होतं, पण ती क्वालिटी नाही मिळणार. कामाचं नाही पण काही. कामाचं ब्लॉगिंग पर्स्पेक्टिव्ह निजर. आम्ही कंटेंट क्रिएटर आहे. आम्ही विचार त्याच व्ह्यूनी करतो.
कुठे आहे तेजस FC रोड? इथं सिद्धच्या गाडीचं बुलेट निघालो तर नाशिक दूर निघायला लागलो तर लोक पाहायला लागले साईड. अरे म्हटलं आला तुमचा FC रोड. हा बघा उजव्या बाजूला काय तिथं इथं ना हे सगळे स्टॉल वगैरे होते बघ, हे तोडलंय सगळं. इथं लोक असे म्हणजे कमी किमतीत कपडे विकतात, सगळ्या वस्तू विकतात, चप्पल वगैरे. मार्केट आहे मार्केट टाईप. पण ते अतिक्रमण झालं आणि सगळं उडवून टाकलं. हे काय इथे किती होतं. हे तोडफोड झाली डायरेक्ट. ते बुलडोझर चालू. वैशालीला पण हे केलं होतं त्यांनी. चालू आहे वैशाली. नाही वैशाली होतच ना. विवेक नाश्ता करायला. गिरीधर कोणता? बाणेरला. कसली वाट बघताय? झोप येते का तुला? भूक लागली. भूक लागली? बोलू शकत नाही मी. भूक लागली. इतकी भूक लागली? आईने केला तिचा मोबाईल चालू. आई टाइम वेस्ट नाही करत. ती कधी टाइम वेस्ट नाही करत आई कधी. झोप येईपर्यंत सुद्धा ती मोबाईल बघत असते. वडा खायचा कोणाला? खाऊ. त्यांनी सांबार म्हटलं पण त्यांनी मटकीचं दिलं. त्यांनी सांबार नाही दिलं. मिसळची मटकी काढून. अरे मग तसंच असतं ना, तेच छान लागेल ना. नाही चला अजून आमचा साबुदाणा वडाने आलाय. मी आणि विवेकनी साबुदाणा वडा ऑर्डर केलाय. मी आणि विवेक साबुदाणा खाणार आहे. एवढं तुटक. येस. त्यांचं तुझं काय मेदू वडा आणि इडली एकच दिलं त्यांनी. एकच दिलं. सगळं 2-2 देते. हे पण 2 दिलं. 2 दिलं. अजून खायचं नुसतं खायचं गप्पा एक प्लेट एक्स्ट्रा द्या. काय आता मिस्टर आवडत नाही ना तुला तरी खातोय. विवेकसाठी भूक लागली. ये ना खा ना. तुला पण लागले. जे काही फक्त तो महाडचा आणि पालीचा गणपती आमचा महाडीचंच आहे ना, जवळच आहे ना पुण्यापासून. जवळ कोकणात आहे. महाड आणि पाली कोकणात आहे. गाडी आली तर कसंही जाऊ शकतोय. तर गाडी यायची अवकाश आहे. गाडीत मस्त बसायचं. अरे नाही त्या गाडीत चालवायचं टेन्शन नाही. गेअर टाकायचंच नाही. ऑटोमॅटिक गाडी चालली. कष्टाचं काम नाही आहे. बटन दाबलं तर चालेल. कष्टाचं काम नाही जास्त. आता कसं ते मध्ये गेअर टाकायचं ते काहीच नाही करते. एकदा टाकून द्यायचं चाललं. क्रेटाचं लिव्हर पाहिजे तो प्रीमियम आहे ना. काय लक्ष काहीच नाही त्याचं. एकदम त्याचं प्रॉपर इंटेरियर जो हा एरिया आहे जायचीच बघायला. क्रेटा कुठं पाहिजे आपण? थोडी कुठं दाखवली आपल्याला. ती मॅन्युअल दाखवली ती पण दुसऱ्याची. क्रेटा बघायची का? क्रेटा चला काय राहिलं अजून? तर असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला सांगा कमेंटमध्ये. आणि तुम्हाला पण कोणते ब्लॉग्स बघण्यात किंवा आम्ही काही करण्यात गेलो कुठे तरी सांगितलं का? सांगितलंय की दगडूशेठलाच केलं होतं. तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा काही सजेशन्स असतील तर आपण त्यावर पण ब्लॉग बनवूयात.
ठीक आहे, आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूयात. आम्ही जातोय घरी. स्टे ट्यून, बाय बाय. थँक्यू.